Welcome again students to the winner chemistry by Sunil Marthan. Today we are going to deal with the boiling point elevation, the second colligative property. तर बघा आज आपण सेकंड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीला स्टडी करायचं आहे ज्याचं नाव आहे बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन. जसं की आपण आधी एक कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी स्टडी केलेली आहे जिचं नाव होतं वेपर प्रेशर लोअरिंग. तर आता आपणाला बघायचं आहे की बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन म्हणजे काय. त्यासाठी बघा आपण स्टार्ट करूया सेकंड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन. बिफोर टू स्टार्ट the colligative property boiling point elevation, first we must know what is a boiling point of liquid. जसं की तुम्हाला बॉइलिंग पॉइंटची एक डेफिनेशन माहिती आहे. इट इज द टेम्परेचर ॲट विच ए लिक्विड गेट्स कन्वर्टेड फ्रॉम इट्स लिक्विड स्टेट टू गॅसियस स्टेट. पण बघा आपण 12वी सायन्सचे विद्यार्थी असल्यामुळं आपण सायंटिफिक डेफिनेशन लिहायची आहे आणि सायंटिफिक डेफिनेशनसाठी एक्सप्लेनेशन या पद्धतीनं आहे. बॉइलिंग पॉइंट हे एखाद्या लिक्विडचं असं टेम्परेचर आहे ज्या टेम्परेचरला लिक्विडचं व्हेपर प्रेशर आणि त्या लिक्विडचं एक्सटर्नल प्रेशर किंवा ॲटमॉस्फेरिक प्रेशर दोन्ही इक्वल होत असतं आणि याच्यावरून आपण बॉइलिंग पॉइंटची डेफिनेशन देऊ शकतो. तर ती डेफिनेशन या पद्धतीनं आहे. The boiling point of a liquid is the temperature at which the vapor pressure of liquid becomes equals to the applied pressure or the atmospheric pressure. This is the definition for the boiling point. म्हणजे एखाद्या लिक्विडचं व्हेपर प्रेशर आणि त्या लिक्विडवरचं असणारं ॲटमॉस्फेरिक प्रेशर किंवा ॲप्लाइड प्रेशर ह्या दोन्ही व्हॅल्यू इक्वल झाल्या तर त्या टेम्परेचरला आपण त्या लिक्विडचा बॉइलिंग पॉइंट म्हणत असतो. बॉइलिंग पॉइंट ही त्या लिक्विडची कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी आहे. बॉइलिंग पॉइंट इज यूज्ड ॲज द क्रायटेरिया फॉर द प्युरिटी ऑफ ए लिक्विड. द बॉइलिंग पॉइंट ऑफ एनी लिक्विड ऑलवेज इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन एक्सटर्नल प्रेशर ऑर द ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ॲटमॉस्फेरिक प्रेशर वाढलं तर एखाद्या लिक्विडचा बॉइलिंग पॉईंटसुद्धा वाढतो आणि ॲटमॉस्फेरिक प्रेशर कमी झालं तर त्याचा बॉइलिंग पॉईंट देखील कमी होत असतो. एखाद्या लिक्विडचा बॉइलिंग पॉईंट हा व्हेपर प्रेशरवरती सुद्धा डिपेंड असतो आणि खूप क्लोज रिलेशनशिप आपणाला व्हेपर प्रेशर आणि बॉइलिंग पॉईंटमध्ये बघायला मिळत असते. आपणाला ही अत्यंत महत्त्वाची रिलेशनशिप घेऊनच बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन स्टडी करायचं आहे. तर ती काय रिलेशनशिप आहे बघा. द बॉइलिंग पॉइंट ऑफ एनी लिक्विड ऑलवेज व्हेरीज इन्व्हर्सली विथ द व्हेपर प्रेशर ऑफ द लिक्विड. व्हेपर प्रेशर आणि बॉइलिंग पॉइंट एकमेकांना इन्व्हर्स प्रपोर्शनल असतात आणि ह्याचा वापर करून आपणाला ही दुसरी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी स्टडी करायची आहे. याचा अर्थ एखाद्या लिक्विडचा बॉइलिंग पॉइंट जर हायर असला तर व्हेपर प्रेशर लो असतं आणि त्याचबरोबर बॉइलिंग पॉइंट जर लो असला तर व्हेपर प्रेशर हाय येत असतं. देअरफोर वी से दॅट हायर द व्हेपर प्रेशर लोअर इज द बॉइलिंग पॉइंट अँड व्हाईस वर्सा. बाय यूजिंग धिस इम्पॉर्टंट आर्ग्युमेंट वी आर गोइंग टू स्टडी द डिफरन्स बिटवीन द बॉइलिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्वंट अँड दॅट ऑफ सोल्युशन. जसं की आपण कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी स्टडी करताना प्युअर सॉल्वंट आणखी सोल्युशनची प्रॉपर्टी स्टडी करतो, अगदी तसंच आपण बॉइलिंग पॉइंट ही कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी प्युअर सॉल्वंट आणि सोल्युशनसाठी आपणाला स्टडी करायची आहे. देअरफोर वी कन्सिडर ए प्युअर सॉल्वंट. दॅट प्युअर सॉल्वंट इज होलाटाईल इन नेचर अँड ॲज वी नो दॅट द व्हेपर प्रेशर ऑफ प्युअर होलाटाईल सॉल्वंट इज ऑलवेज हायर इन नेचर. इफ वी ॲड a non-volatile solute to that pure volatile solvent, there is formation of a solution of non-volatile solute takes place. And as in first colligative property we studied that the vapor pressure of solution is always low than the vapor pressure of pure solvent. बघा पहिल्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीमध्ये आपण हे शिकलेलो आहे की सोल्युशनचं व्हेपर प्रेशर
हे प्युअर सॉल्व्हंटच्या व्हेपर प्रेशरपेक्षा लो असतं. आता आपण ह्या व्हेपर प्रेशरवरून ह्या दोन्ही सबस्टन्स प्युअर सॉल्व्हंट आणि सोल्युशन ह्या दोघांचेही बॉइलिंग पॉईंट्स बघूया. जसं की आपल्याला माहीत आहे प्युअर सॉल्व्हंटचं व्हेपर प्रेशर हाय असल्यामुळं त्याचा बॉइलिंग पॉईंट जो आपण कन्सिडर करतो T0B. लेट T0 द बॉइलिंग पॉईंट ऑफ द प्युअर सॉल्व्हंट. तर त्याचं व्हेपर प्रेशर हाय असल्यामुळं आपणाला त्याचा बॉइलिंग पॉईंट बघायचा आहे. त्याचबरोबर सोल्युशनचं व्हेपर प्रेशर लो आहे. सोल्युशनचा देखील आपण बॉइलिंग पॉईंट जो आहे तो कन्सिडर करूया TB. अँड देअरफॉर द प्युअर सॉल्व्हंट हॅज द बॉइलिंग पॉईंट डिनोटेड बाय T0B and that of solution is TB. As we know that the vapor pressure of pure solvent is high, therefore the boiling point will be low, as vapor pressure is inversely proportional to the boiling point. Similarly, solution has the low vapor pressure and therefore the boiling point of the solution will be high, and hence if we compare the boiling points of pure solvent and solution, it is seen that the boiling point of pure solvent is low and that of the solution is high. याचा अर्थ सोल्युशनचं व्हेपर प्रेशर लो झालं म्हणून त्याचा बॉइलिंग पॉईंट हाय झालेला आहे. तर हा हाय झालेला बॉइलिंग पॉईंट म्हणजेच बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन. मग आपणाला T0B आणि TB ह्या दोन व्हॅल्यूना कंपेअर करायचं. अँड हिअर we are going to compare this T0B and TB. If we compare the values of T0B and TB, which value is higher one? So as we know that the boiling point of solution is higher, therefore TB is greater than T0B, or we say that T0B is less than TB. It means solution has the higher boiling point than that of pure solvent. And this particular property is called as the boiling point elevation. Now we are going to take the difference between these two boiling points. As we know that TB is the boiling point of the solution and T0B is the boiling point of pure solvent, and therefore in order to get the difference between the boiling point of solution and boiling point of pure solvent, we have to subtract T0B from TB, and this difference of boiling point between the two different substances, that is solution and pure solvent, is denoted by delta TB. Say this equation as equation number 8, and in this equation delta TB is called as the boiling point elevation, the colligative property which we are studying. तर बघा सोल्युशनच्या बॉइलिंग पॉईंटमधून प्युअर सॉल्व्हंटचा बॉइलिंग पॉईंट जर आपण सबट्रॅक्ट केला तर आपणाला मिळतो डेल्टा TB, आणि डेल्टा TBलाच आपण म्हणत असतो कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी, बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन. मग आपण ह्या बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशनची डेफिनेशन बघूया. तर ती या पद्धतीनं आहे. डेल्टा TB इज इक्वल्स टू TB मायनस T0B. ह्या इक्वेशनवरून आपण बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशनची डेफिनेशन घेऊ शकतो. तर ते आपल्याला या पद्धतीने देता येईल बघा. द बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन ऑफ ए सबस्टन्स इज डिफाइंड ॲज द डिफरन्स बिटवीन द बॉइलिंग पॉईंट ऑफ ए सोल्युशन अँड दॅट ऑफ ए सॉल्व्हंट ॲट गिवन कॉन्स्टंट प्रेशर इज कॉल्ड ॲज द बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन. Now we are going to start with the relationship between the boiling point elevation and concentration of a solute. जसं की आपणाला माहीत आहे ही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे आणि सोल्यूटच्या कॉन्सन्ट्रेशनवरती डिपेंड असते. थर्मोडायनामिकली असं प्रूव्ह झालेलं आहे की जे बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन आहे हा एखाद्या सबस्टन्सच्या मोलॅलिटीवरती डिपेंड असतो. थर्मोडायनामिकली इट इज प्रूव्ह दॅट the boiling point elevation is directly proportional to the molality of the solution. It has been proved experimentally, and therefore boiling point elevation is directly proportional to the molality of the solution. The mathematical expression for
this argument can be given as delta TB is directly proportional to M, and therefore we have the equation for the same proportionality expression as delta TB is equals to KB into M. Say this equation as equation number 9. In this equation, KB is a proportionality constant, and this proportionality constant is known as the boiling point elevation constant, or also called as the ebullioscopic constant. Remember that this constant is called as the boiling point elevation constant or the proportionality constant. Now, by using this equation number 9, if we put the value of molality is equals to 1, that is 1 mole of solute dissolved into 1 kilogram of solvent, then equation number 9 comes as KB is equals to delta TB, and on the basis of this equation one can define the ebullioscopic constant or boiling point elevation constant. Therefore, on the basis of this equation, KB is equals to delta TB at molality equals to 1. The ebullioscopic constant is defined as the boiling point elevation delta TB produced when the molality of the solution is 1 or 1 mole of solute is dissolved into 1 kilogram of solvent. This is the definition for the boiling point elevation constant or the ebullioscopic constant. Again, by using that equation number 9, we can write KB is equals to delta TB divided by M. In order to achieve the unit of KB can be obtained by that equation as unit of delta TB divided by unit of M. आपण बघा हे 9 नंबरचे इक्वेशन वापरून पुन्हा युनिट ऑफ KB कॅल्क्युलेट करूया. तर युनिट ऑफ KB आपल्याकडे येईल इक्वेशनवरून, जसं इक्वेशनची राईट हँड साईड आहे delta TB divided by M, hence unit of KB is equals to unit of TB divided by unit M. जसं की आपल्याला डेल्टा TB युनिट माहीत आहे, टेम्परेचरचं युनिट आहे आपल्याकडे केल्विन आणि मोलॅलिटीचं युनिट मोल्स पर केजी, and therefore the expression can be given as Kelvin divided by moles per kg. On simplifying this equation, we get the unit of KB as Kelvin kilogram per mole. This is the unit for the boiling point elevation constant KB. In this expression, KB is the boiling point elevation in which K stands for constant and subscript B represents it is the constant that is related with the boiling point of the substance. In equation number 9, we have seen that delta TB is directly proportional to molality M. Here we have given the relationship of boiling point elevation with molality small m, and we have not taken the molarity capital M because we cannot express the concentration in terms of molarity capital M, because here we are going to deal with a system that undergoes the change in temperature. बघा आपण जो बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन शिकतोय प्युअर सॉल्व्हंट आणि सोल्युशनचा, ह्याच्यामध्ये ही प्रॉपर्टी शिकताना टेम्परेचर चेंज होतं, आणि टेम्परेचर चेंज होत असल्यामुळं हे एक अशी सिस्टीम आपल्याकडे आहे ज्याचं टेम्परेचर चेंज होतं, आणि जसं की आपल्याला माहीत आहे मोलॅरिटी जी आहे ती टेम्परेचर डिपेंडंट असते. टेम्परेचर चेंज झालं तर मोलॅरिटी चेंज होते, पण मोलॅलिटी ही मास ऑफ सॉल्व्हंटवरती डिपेंड असल्यामुळं ती टेम्परेचर बरोबर चेंज होत नाही, आणि म्हणून मोलॅलिटी टेम्परेचर इंडिपेंडंट असल्यामुळं आपण इक्वेशन नंबर 9 मध्ये डेल्टा TB इज इक्वल्स टू KB इंटू स्मॉल m घेतलेला आहे. दॅट स्मॉल m इंडिकेट्स दॅट इट इज द मोलॅलिटी and not molarity, and therefore the question may be asked in the exam, why elevation in boiling point depends on the molality and not on molarity? Because the molarity is temperature dependent and we are dealing with a system whose temperature is not constant, and hence molarity changes with temperature. To avoid this change in concentration, we compare this elevation in boiling point with the molality, which is temperature independent in nature.
As we have seen earlier, the important aspect for the colligative property is the determination of the molar mass of the solute. जसं की आपण कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीच्या सुरुवातीला बघितलेला आहे, कुठल्याही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीचा वापर करून आपण नॉन व्होलाटाईल इलेक्ट्रोलाइटचं सोल्यूटचं मोलार मास डिटरमाइन करतो. म्हणून आपण स्टार्ट करूया मोलार मास ऑफ सोल्यूट फ्रॉम द बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन. आपल्याला मोलार मास ऑफ सोल्यूट फ्रॉम बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन जे आहे तो स्टार्ट करतोय कन्सेप्ट आपण. तर पुन्हा इथं आपण कन्सिडर करायचं आहे, कन्सिडर ए सोल्यूट विथ मास ॲज W2 ग्रॅम whose molar mass is m2 grams per mole, and this much amount of solute is dissolved into a solvent whose mass is W1 gram. Therefore, W2 gram of solute with molar mass m2 is dissolved into W1 gram of solvent. On the basis of these value, we can calculate the number of moles of solute. Therefore, the number of moles of solute denoted by N2 equals to W2 divided by M2. मग आपणाला नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट मिळालेला आहे. मोलॅलिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी W1 ग्रॅम ऑफ सॉल्वंट जो आहे तो आपणाला कन्वर्ट करायचा आहे किलोग्रॅममध्ये. अँड देअरफोर मास ऑफ सॉल्वंट इन kg, ॲज वी हॅव टेकन इट इन ग्रॅम. in order to convert this gram into kilogram, we have to divide that W1 by 1000. म्हणून आपण W1 डिवायडेड बाय 1000 केलं आणि त्याला kg ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला मिळतं मास ऑफ सॉल्वंट इन kg. मग आपल्याकडे व्हॅल्यू आहे नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट N2 डिवायडेड बाय मास ऑफ सॉल्वंट इन kg. जर आपण घेतलं तर आपल्याला मिळू शकते मोलॅलिटी स्मॉल m. अँड देअरफोर the molality small m is equals to the number of moles of solute divided by the mass of solvent in kilogram. The number of moles of solute वरती व्हॅल्यू आहे आपल्याकडे, आपण पुट करूया W2 डिवायडेड बाय M2 आणि मास ऑफ सॉल्वंट इन kg आहे W1 डिवायडेड बाय 1000. आपण ह्या इक्वेशनचं जर सिम्प्लिफिकेशन करायला गेलो तर बघा आपल्याकडे येईल 1000 इंटू W2 डिवायडेड बाय M2 इंटू W1, ज्याचं युनिट आपल्याकडं आहे नंबर ऑफ मोलचं युनिट आलं मोल, मास ऑफ सॉल्वंटचं युनिट आलं किलोग्रॅम डिनॉमिनेटरमध्ये. त्यामुळे आपल्याला मोलॅलिटी मिळते 1000 इंटू W2 डिवायडेड बाय M2 इंटू W1 मोल्स पर kg. आणि इथे असणाऱ्या टर्मिनॉलॉजीजमध्ये W2, M2, W1 काय आहे हे तुम्हाला वरती मास, मोलार मास, सोल्यूट, सॉल्वंट यांच्यामध्ये लगेचच लक्षात येईल. तर त्यांचा वापर करून आपण बघतो ही मोलॅलिटी. आपणाला ह्या मोलॅलिटीचा वापर करून इक्वेशन क्रमांक 9, इक्वेशन नंबर 9 पुन्हा यूज करायचं आहे. तर बघा ते इक्वेशन आपल्याकडे असं आहे. इक्वेशन नंबर 9 इज इक्वल्स टू इज गिवन ॲज डेल्टा TB इज इक्वल्स टू KB इंटू M. आपण ह्या इक्वेशनमध्ये एमची जी व्हॅल्यू वरती आहे 1000 इंटू W2 डिवायडेड बाय M2 इंटू W1 यूज करूया. इक्वेशन आपल्याकडे येईल बघा डेल्टा TB इज इक्वल्स टू KB इंटू 1000 इंटू W2 डिवायडेड बाय M2 इंटू W1. तर ह्या इक्वेशनमध्ये डेल्टा TB आपल्याकडे आहे इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट, KB इबिलोस्कोपिक कॉन्स्टंट, W2 मास ऑफ सोल्यूट इन ग्रॅम्स, W1 मास ऑफ सॉल्वंट इन ग्रॅम आणि M2 आहे मोलार मास ऑफ सोल्यूट ग्रॅम्स पर मोल युनिटमध्ये. जसं की कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीचा वापर करून आपण कुठल्याही नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्यूटचं मोलार मास डिटरमाइन करतो. म्हणून आपल्याला M2 कॅल्क्युलेट करायचं आणि M2साठी सेम एक्सप्रेशन येईल बघा. M2 डाव्या बाजूला घेतला, डेल्टा TB राईट साईडला घेतला तर एक्सप्रेशन आलं M2 इज इक्वल्स टू KB इंटू 1000 इंटू W2 डिवायडेड बाय डेल्टा TB इंटू W1. आणि हे इक्वेशन वापरून आपण कॅल्क्युलेट करू शकतो M2. जर आपणाकडं व्हॅल्यूज असतील KB, डेल्टा TB, W2, W1, by knowing the values of ebullioscopic constant, mass of solute, mass of solvent and the boiling points of pure solvent and solution, we can determine the molar mass of the solute. Again, it is seen that delta TB is the colligative property. It depends on the number of particles of solute.
तर इथं आपण ह्या इक्वेशन नंबर 10चा वापर करून कॅल्क्युलेट करू शकतो मोलार मास ऑफ सोल्यूट. पुन्हा असं जेव्हा आपण एखाद्या सबस्टन्सचा बॉइलिंग पॉईंटचा डिफरन्स घेऊन मोलार मास ऑफ सोल्यूट डिटरमाइन करतो तर त्या मेथडला एक नाव आहे. द डिटर्मिनेशन ऑफ द मोलार मास ऑफ द सोल्यूट बाय डिटरमाइनिंग इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट डेल्टा TB इज कॉल्ड ॲज द इबिलोस्कोपी. ह्या मेथडला इबिलोस्कोपी असं नाव आहे. तर ही आपल्याकडं दुसरी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे. आपण ह्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीमध्ये जे इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे M2 इज इक्वल्स टू KB इंटू 1000 इंटू W2 डिवायडेड बाय डेल्टा TB इंटू W1 दॅट इज 1000 इंटू KB इंटू W2 डिवायडेड बाय डेल्टा TB इंटू W1. ह्या इक्वेशनचा वापर करून आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओ क्लासमध्ये त्याचे न्यूमरिकल्स सॉल्व करणार आहे. तर तुम्हा विद्यार्थ्यांना विनंती आहे की तुम्ही हे इक्वेशन नोट डाऊन करून ठेवा, ज्याचा वापर करून आपण मोलार मास ऑफ सोल्यूट कसं डिटरमाइन करायचं याचे न्यूमरिकल सॉल्व करूया. तर आजच्या लेक्चरसाठी आपण इथं थांबतो आहे. तुम्हाला समजलं असेल अशी अपेक्षा करतो आणि पुढच्या वेळेस आपण प्रॉब्लेम्स घेऊया. थँक्यू.